Hello friends, welcome to the Summer Science Academy classes. Okay, in last lecture you have completed nucleic acids. Nucleic acids. In today's lecture we have start about the very interesting points in this biomolecular topic, that is enzymes. In each and every year one question is come from this point, enzymes. Minimum one question. Okay, तर पाहायला आपण enzymes. तर एन्झाईम्स म्हणजे काय? एन्झाईम्स म्हणजे काय? बेसिक कन्सेप्ट बघा. हे लिहिलेलं वगैरे पहा. पण बेसिक कन्सेप्ट म्हणजे काय? तर तुम्हाला माहिती आहे A plus B convert into C plus D. केमिस्ट्री मध्ये पाहतो आपण A plus B convert into C plus D with the help of X. म्हणजे एक कोण झाला कॅटलिस्ट. X कोण झाला कॅटलिस्ट. जर इथे कॅटलिस्ट नसेल तर रेट ऑफ रिएक्शन इज डिक्रीज. रेट ऑफ रिएक्शन इज डिक्रीज किंवा ते रिएक्शन फास्ट होणार आहे. यासाठी आपल्या बॉडीमध्ये सुद्धा डिफरंट टाइपच्या मेटाबॉलिक रिएक्शन्स असतात, स्टार्ट असतात कंटिन्यूअसली. आपण ज्यावेळेस वेक असतो त्यावेळेस म्हणजे ज्यावेळेस स्लीपिंग कंडिशन मध्ये असतो त्यावेळेस. तर बघा आपण एन्झाईम्स काय आहेत, तर हे मेटाबॉलिक रिएक्शनचा रेट इन्क्रीज करते. जसं की व्हेइकल, तुम्हाला कुठून व्हेइकल पायी गेलं तर वेळ जास्त लागेल, जायचं तर तिथंच आहे. पण जर आपण पायी गेलं तर वेळ जास्त लागेल आणि तेच जर गाडीवर गेलं तर वेळ कमी लागेल. एन्झाईम म्हणजे काय? ती गाडी. ओके, तर पाहता आपण एन्झाईम्स याचे बेसिक एन्झाईम्स कसं असेल, कोणी हे केले याचे थोडंसं हिस्टॉरिकल बॅकग्राऊंड आहे. पाहता आपण फर्स्ट पॉइंट, एन्झाईम्स दे आर दी बायोकॅटलिस्ट. म्हणजे एन्झाईम्स लिव्हिंग मटेरियलमध्ये असतील, लिव्हिंग बॉडीमध्ये एन्झाईम्स असतील. दे आर दी बायोकॅटलिस्ट दॅट ऍक्सेलरेट म्हणजे इन्क्रीज दी रेट ऑफ रिएक्शन. रेट ऑफ रिएक्शन इन्क्रीज करते. म्हणजे A प्लस B चं कन्वर्जन C किंवा A चं कन्वर्जन B मध्ये होण्यासाठी A कन्वर्ट टू B यासाठी जर समजा नॉर्मली 12 आवर्स लागत असतील, 12 आवर्स लागत असतील, जर आपण इथं एन्झाईम दिला, एन्झाईम जर प्रेझेंट असेल तर फक्त 1 आवर मध्ये रिएक्शन होऊन जाईल. 1 आवर मध्ये रिएक्शन होऊन जाईल. म्हणजे काय केलं आहे, रेट ऑफ रिएक्शन वाढवते. कोण? एन्झाईम्स. दे आर दी बायोकॅटलिस्ट. They are the biocatalysts that increase the rate of reaction. Increase the rate of reaction. Next, the term enzyme. खूप वेळेस क्वेश्चन येईल. कुणी शोधलं की term enzyme नाव कोणतं? The term enzyme name. The term enzyme was given by Pune. Term enzyme was given by Pune. Next point. फर्स्ट डिस्कवर्ड एन्झाइम कॉम्प्लेक्स. सिंगल एन्झाइम नाही, हे कॉम्प्लेक्स आहे. एन्झाइम कॉम्प्लेक्स कोणतं आहे? झायमेस. फर्स्ट डिस्कवर्ड एन्झाइम कॉम्प्लेक्स वाज झायमेस. नेक्स्ट पॉइंट, पहिला डिस्कवर केलेला एन्झाइम कोणता? अल्फा अमायलेज. फर्स्ट डिस्कवर एन्झाइम वाज अल्फा अमायलेज. नेक्स्ट, सगळ्यात महत्त्वाचं ऑल एन्झाइम्स आर प्रोटीन्स. फक्त आणि फक्त कोण नाही? रायबोझाइम हा प्रोटीन नाहीये पण एन्झाइम आहे. म्हणजे रायबोझाइम म्हणजे कोण? आरएनए. इट इज ऑल्सो एन्झाइम बट इट इज नॉट अ प्रोटीन. बट ऑल एन्झाइम्स आर प्रोटीन. हा पॉइंट क्लियर झाला. ऑल एन्झाइम्स आर प्रोटीन except ribozyme, but all proteins are enzymes available. All proteins are not enzymes, but all enzymes are protein except ribozyme. Next, त्यांचं प्रोटीनचं स्ट्रक्चर कोणतं आहे? सेकंडरी और टर्शियरी प्रोटीन्स. जनरली सेकंडरी और टर्शियरी प्रोटीन्स असतील. नेक्स्ट, ह्या रिएक्शन मध्ये जे आपल्या रिएक्शन असतात, केमिकल रिएक्शन, इनऑर्गॅनिक कॅटलिस्ट जसे कॅटलिस्ट KOH, any sodium ions, different water. These are the inorganic catalysts. Work at high temperature and pressure. High temperature and high pressure they काम करतील कोण? Inorganic catalyst.
these inorganic catalysts वर्क करतील हाय टेम्परेचर हाय प्रेशर वरती, बट एन्झाइम कसा आहे बायो कॅटलिस्ट हा हाय टेम्परेचर आणि हाय प्रेशरला काम करणार नाही. वर्क ॲट स्टेबल टेम्परेचर अँड प्रेशर, एकदम स्टेबल असेल तरच हा काम करेल. वाढलं टेम्परेचर तरी काम करणार नाही, टेम्परेचर कमी झालं तरी पण काम करणार नाही. म्हणजे जर समजा टेम्परेचर वाढलं तर एन्झाइम गेट डॅमेज डिस्टर्ब, म्हणजे समजा एखाद्याला गरम कर बॉईल केलं तर डॅमेज होईल किंवा डॅमेज ऑर डीनॅचुरेशन ऑफ एन्झाइम होऊन जाईल कधी हाय टेम्परेचर. नेक्स्ट नॉर्मल टेम्परेचर किती असतं 40 डिग्री पर्यंत काम करते नॉर्मली. 40 च्या वर वाढलं तर एन्झाइम गेट डीनॅचर. बरोबर ह्यूमन बॉडीचं टेम्परेचर किती असतं 37 डिग्री सेल्सिअस. ओके बाहेर जरी वाढलं तरी ह्यूमन इज अ होमोथर्मिक ऑर्गॅनिझम, म्हणजे दे कॅन मेंटेन देअर ओन बॉडी टेम्परेचर. नेक्स्ट पॉइंट, बट इन थर्मोफिलिक ऑर्गॅनिझम्स कोणते जे हॉट वेंट मध्ये पाहायला मिळते. थर्मोफिलिक ज्यांचं टेम्परेचर जास्त असेल 100 डिग्री सेल्सिअसला राहत असेल ते त्यांच्या बॉडीमध्ये सुद्धा एन्झाइम्स असतील. पण त्यांच्या बॉडीमध्ये एन्झाइम्स दे कॅन वर्क ॲट 80 to 90 डिग्री सेल्सिअस पर्यंत काम करू शकते. यांचे एन्झाइम्स काम करतील. ओके नेक्स्ट पॉइंट, प्रॉपर्टीज ऑफ एन्झाइम. एन्झाइमच्या प्रॉपर्टीज कोणत्या म्हणतात. तर फर्स्ट नेचर. एन्झाइमचं नेचर कोणतं आहे. दे हॅव 3D स्ट्रक्चर, 3 डायमेन्शनल स्ट्रक्चर. दिस इज द एन्झाइम. Okay, this is the enzyme. ये बात 3 dimensional structure, 3D structure का. Next, substrate specificity म्हणजे काय, ज्याला जे काम दिले तेच काम करणार ते, दुसऱ्याच्या कामामध्ये इंटरफेअर करत नाही. कोण एन्झाइम्स म्हणजे काय, एन्झाइम्स have one or more active sites. हा एन्झाइम आहे, या ठिकाणी एक ऍक्टिव्ह साइट आहे. दिस इज द फर्स्ट ऍक्टिव्ह साइट, दिस इज द सेकंड ऍक्टिव्ह साइट्स. त्याला एक आणि 1 or 2 मोर ऍक्टिव्ह साइट्स असतील, 1 or more ऍक्टिव्ह साइट्स असतील, त्या ठिकाणी कोण बाइंड होईल, स्पेसिफिक सबस्ट्रेट. सबस्ट्रेट म्हणजे काय, पहा ही रिएक्शन A is converted to B. A कोण झाला सबस्ट्रेट, B कोण झाला प्रोडक्ट्स. तो A ला सांगणार आपण रिएक्टर, दिस इज द B इज प्रोडक्ट्स. म्हणजे A जर A या ठिकाणी अटॅच झाला त्याचं कन्वर्जन B मध्ये होईल, त्यानंतर सबस्ट्रेट मॉलिक्यूल अटॅच. Next, particular enzymes catalyze particular reaction. एक एन्झाइम सर्वच्या सर्व रिएक्शन करणार नाही, बट पर्टिक्युलर एन्झाइम प्रत्येकाला काम दिलेलं असेल. नेक्स्ट थर्ड पॉइंट इज अनचेंज फॉर्म ऑर रियुजेबल. एकदा समजा एन्झाइमने कन्वर्जन केलं, A चं कन्वर्जन B मध्ये केलं, समजा एन्झाइम प्लस सबस्ट्रेट, एन्झाइम प्लस सबस्ट्रेट, हा एन्झाइम आहे प्लस सबस्ट्रेट, दोघांचा एन्झाइम सबस्ट्रेट कॉम्प्लेक्स, इट इज अ रिव्हर्सिबल रिएक्शन. आणि कसं असतं, ट्रान्झिएंट स्टेट असेल किंवा अनस्टेबल. एन्झाइम प्लस सबस्ट्रेट, एन्झाइम प्लस सबस्ट्रेट, एन्झाइम सबस्ट्रेट कॉम्प्लेक्स, इट इज अ रिव्हर्सिबल रिएक्शन. नेक्स्ट हा एन्झाइम काय करेल, एन्झाइम करेल स्ट्रक्चर किंवा प्रोडक्ट मध्ये, तो हे झालं एन्झाइम प्रोडक्ट कॉम्प्लेक्स. एन्झाइम प्रोडक्ट कॉम्प्लेक्स मग काय करेल, एन्झाइम प्रोडक्टला रिलीज करेल आणि परत हा बॅक टू वापस येईल, परत हा दुसऱ्या प्रोडक्ट सबस्ट्रेटला प्रोडक्ट मध्ये कन्वर्जन करायचं काम करेल. ऑल एन्झाइम्स आर अनचेंज इन रिएक्शन्स. या रिएक्शन मध्ये एन्झाइमचं काही चेंज झालेलं स्ट्रक्चर नाही, इट इज अनचेंज इन रिएक्शन, सो रियुजेबल. कोणते रियूज होतील, हेन्स रिक्वायर इन लिटल अमाउंट. रियूज करतील, रिक्वायर इन लिटल अमाउंट्स. म्हणजे एन्झाइम सबस्ट्रेटचा रेशो, enzyme whole substrate 10⁻⁶. This is the ratio of enzyme is to substrate. 10⁻⁶ substrate असतील त्यासाठी एक enzyme, one enzyme is sufficient. Got it?
काय काय पाहिलं आपण, ते सगळ्यात महत्त्वाचे पॉइंट आहेत या टॉपिक मध्ये. ओके, एन्झाइम्स काय आहे, प्रोटीनेशियस आहे, दे आर द बायोकॅटलिस्ट. टर्म एन्झाइम कोण दिली, फर्स्ट डिस्कवर एन्झाइम कॉम्प्लेक्स कोणता आहे, सेकंड फर्स्ट डिस्कवर एन्झाइम कोण आहे. नेक्स्ट प्रोटीन कोणते, सेकंडरी टर्शियरी प्रोटीन आहे, 3D स्ट्रक्चर आहे. नेक्स्ट पॉइंट, इनऑर्गॅनिक catalyst work at high temperature. Inorganic high temperature work करतील, high pressure ला work करतील, but enzymes work at stable temperature and pressure. जर याचं टेम्परेचर वाढलं तर काय होईल, डॅमेज और डिनेचर होतील. but in thermophilic organisms यांचं बॉडीचं टेम्परेचर जर 80 to 90 असेल त्यांच्यामध्ये एन्झाइम्स काम करतील. नंतर नेचर पाहिलं आपण प्रॉपर्टीज मध्ये, नेचर, सबस्ट्रेट, स्पेसिफिसिटी. नेचर कसं 3D सबस्ट्रेट दिलेलं आहे, वन एन्झाइम, वन सबस्ट्रेट, वन एन्झाइम स्पेसिफिक आहे. आणि अनचेंज फॉर्म आहे हा, एका सबस्ट्रेटचा कन्वर्जन प्रोडक्ट मध्ये करेल, परत हा रियूज होईल, परत हा रियूज केला जाईल. ओके, नोट डाउन दिस. ओके, फोर्थ प्रॉपर्टी ऑफ एन्झाइम is efficiency of enzyme. efficiency of enzyme म्हणजे किती काम करतो एन्झाइम, असताना किती काम करेल आणि नसताना किती काम करेल. तर पहा, efficiency of enzyme हा पॉइंट समजून घेताना फर्स्ट रिएक्शन CO2 कार्बन डायऑक्साइड प्लस वॉटर, CO2 प्लस वॉटर दोघांचं काय होईल, H2CO3 that is कार्बोनिक ऍसिड, कार्बोनिक ऍसिड. इरिव्हर्सिबल रिएक्शन आहे. जर या ठिकाणी आपण एन्झाइम जर वापरला नाही, नो एन्झाइम नसेल, तर CO2 प्लस वॉटर H2CO3 मध्ये कन्वर्ट होतील किती, 200 मॉलिक्युल्स पर आवर, 200 मॉलिक्युल्स पर आवर. बट जर आपण CO2 आणि H2O, CO2 आणि H2O ला या ठिकाणी करण्यासाठी एन्झाइम वापरतो कोणता, CA मीन्स कार्बोनिक अनहायड्रेज, कार्बोनिक अनहायड्रेज. जर कार्बोनिक अनहायड्रेज एन्झाइम वापरला, हा पण कन्वर्जन काय केलं, CO2 H2 कन्वर्जन H2CO3. तर याचा रेट ऑफ रिएक्शन पहा किती, 6 लाख मॉलिक्युल्स पर सेकंड, 6 लाख मॉलिक्युल्स पर सेकंड. म्हणजे या ठिकाणी 200 मॉलिक्युल्स पर आवर आणि 6 लाख मॉलिक्युल्स पर सेकंड म्हणजे 36 बिलियन मॉलिक्युल्स पर आवर, 36 मिलियन मॉलिक्युल्स पर आवर. या ठिकाणी एवढा रेट ऑफ रिएक्शन होतो. नेक्स्ट एक व्हॅल्यू k cat व्हॅल्यू ऑर टर्न ओव्हर नंबर, k cat ऑर टर्न ओव्हर नंबर म्हणजे काय, नंबर ऑफ सबस्ट्रेट कन्वर्टेड इनटू प्रोडक्ट बाय एन्झाइम इन 1 मिनिट. एका मिनिटामध्ये सबस्ट्रेटचं कन्वर्जन प्रोडक्ट मध्ये एन्झाइमच्या थ्रू होत असेल तर दिस इज कॉल्ड k cat व्हॅल्यू ऑर टर्नओव्हर नंबर. जो फास्टेस्ट एन्झाइम असेल त्याची k cat व्हॅल्यू हाय असेल, स्लोएस्ट एन्झाइमची k cat व्हॅल्यू लेस असेल. ओके, नेक्स्ट केमिकल नेचर ऑफ एन्झाइम, केमिकल नेचर. तर एन्झाइम एखादा समजा इंटरमिडिएट असेल, कॅटलिस्ट असेल, कॅटलिस्ट रिएक्शन ला स्टार्ट करतो का, नाही. catalyst only increase the rate of reaction, catalyst only increase the rate of reaction. Similarly enzymes are not start the reaction, it cannot start the reaction, but it can only increase the rate of reaction, only increase the rate of reaction. म्हणजे एचं कन्वर्जन बी मध्ये होण्यासाठी जर 1 घंटा लागत असेल, 1 आवर लागत असेल, तर एन्झाइम वापरायला मला फक्त 1 मिनिटामध्ये होऊन जाईल. का कसं होऊन जाईल, इट accelerate the rate of reaction. कशी, तर बाय lowering the actuation energy, lowering the actuation energy. म्हणजे काय, actuation energy म्हणजे काय, एक्स्ट्रा अमाउंट ऑफ एनर्जी. actuation energy म्हणजे एक्स्ट्रा amount of energy, extra amount of energy required by substrate to start reaction, required for
substrate to start reaction. To start reaction is called activation energy. Extra amount of energy required for substrate to start the reaction. तर पहा, तर substrate this is the substrate this is the potential energy, this is the rate of reaction, this is the potential energy. This is x axis, y axis, x and y axis. तर हा substrate आहे. सबस्ट्रेटचं कन्वर्जन प्रोडक्ट मध्ये होण्यासाठी याला काय करावं लागते, ऍक्टिव्हेशन एनर्जी म्हणतो. म्हणजे काय, एक्स्ट्रा अमाउंट ऑफ एनर्जी रिक्वायर्ड फॉर सबस्ट्रेट टू स्टार्ट रिएक्शन. म्हणजे ही एन्झाइम जर वापरला नाही तर ऍक्टिव्हेशन एनर्जी म्हणजे EA, ऍक्टिव्हेशन एनर्जी विदाउट एन्झाइम्स. जर एन्झाइम्स नाही वापरले तर ऍक्टिव्हेशन एनर्जी जास्त लागते. एन्झाइम्स नाही वापरले ऍक्टिव्हेशन एनर्जी जास्त लागते. सिमिलरली आणि काय होईल, जर समजा एन्झाइम्स वापरला म्हणजे ऍक्टिव्हेशन एनर्जी विथ एन्झाइम्स, ऍक्टिव्हेशन एनर्जी एवढीच आहे. दिस इज द ऍक्टिव्हेशन एनर्जी विथ एन्झाइम, दिस इज द ऍक्टिव्हेशन एनर्जी विदाउट एन्झाइम्स. म्हणजे ऍक्टिव्हेशन एनर्जी जास्त कोणाला लागते, या ठिकाणी ए ठिकाणी, आणि ऍक्टिव्हेशन एनर्जी कमी कुठे लागते, बी ठिकाणी. म्हणजे जिथे एन्झाइम्स वापरलाय तिथे ऍक्टिव्हेशन एनर्जी लेस असेल, जिथे एन्झाइम्स वापरला नाही, एन्झाइम्स नसेल तिथे ऍक्टिव्हेशन एनर्जी जास्त असेल. आणि याचं कन्वर्जन काय होईल, सबस्ट्रेटचं कन्वर्जन प्रोडक्ट मध्ये, सबस्ट्रेटचं कन्वर्जन प्रोडक्ट मध्ये. तर पहा, सबस्ट्रेट कडे पोटेन्शियल एनर्जी जास्त आहे, सबस्ट्रेट कडे पोटेन्शियल एनर्जी जास्त आहे आणि प्रोडक्ट कडे पोटेन्शियल एनर्जी कमी आहे. म्हणजे या रिएक्शन मध्ये हीट लॉस झाले असेल. मग जर हीट लॉस होत असेल, दिस इज कॉल्ड exothermic reaction. Exothermic reaction. ग्राफ from क्वेश्चन येतील, सबस्ट्रेट ची पोटेन्शियल एनर्जी जास्त आहे, प्रोडक्ट ची पोटेन्शियल एनर्जी कमी आहे. ओके, या ठिकाणी काय होईल, हीट लॉस झाले असेल. म्हणजे दिस इज दी एक्झोथर्मिक, हीट लॉस होणार. आणि जर या प्रकारे रिएक्शन असेल तर सबस्ट्रेट या ठिकाणी हा प्रोडक्ट इथे तयार झाला, दिस दी प्रोडक्ट, दिस इज एंडोथर्मिक. काय झालं, सबस्ट्रेट आणि प्रोडक्ट मध्ये पोटेन्शियल एनर्जी जास्त आहे. म्हणजे कोणती झाली, एंडोथर्मिक रिएक्शन. एंडोथर्मिक रिएक्शन. गॉट इट. एफिशिएंसी ऑफ एन्झाइम्स आणि केमिकल नेचर ऑफ एन्झाइम. केमिकल नेचर ऑफ एन्झाइम्स. ओके, काही important points about the enzymes. Important points. काय तर फर्स्ट, फास्टेस्ट एन्झाइम. सगळ्यात फास्ट ऍक्टिव्ह असणारा एन्झाइम कोणता आहे, कार्बोनिक अनहायड्रेज. कार्बोनिक अनहायड्रेज. याचा के कॅट व्हॅल्यू और टर्नओव्हर नंबर. टर्नओव्हर नंबर म्हणजे काय, व्हॉट इज टर्नओव्हर नंबर ऑफ के कॅट व्हॅल्यू, अमाउंट ऑफ सबस्ट्रेट कन्वर्टेड इनटू द प्रोडक्ट बाय एन्झाइम इन 1 मिनिट. तर एका मिनिटामध्ये हा CO2 प्लस H2 चं कन्वर्जन कार्बोनिक अनहायड्रेट, कार्बोनिक ऍसिड मध्ये करतो. याची के कॅट व्हॅल्यू 36 मिलियन. 36 मिलियन. ओके, दिस इज द फास्टेस्ट एन्झाइम. फास्टेस्ट एन्झाइम. नेक्स्ट, स्लोएस्ट एन्झाइम. सगळ्यात स्लो कोण आहे, लायसोझाइम. लायसोझाइम इज द स्लोएस्ट एन्झाइम. याची के कॅट व्हॅल्यू किती, ओन्ली 30. नेक्स्ट पॉइंट, लार्जेस्ट एन्झाइम. सगळ्यात लार्ज, ज्याचं स्ट्रक्चर लार्ज असेल हा कोण आहे, कॅटालिस. कॅटालिस इज द लार्जेस्ट एन्झाइम. कॅटालिस इज द लार्जेस्ट एन्झाइम. नेक्स्ट पॉइंट, स्मॉलेस्ट एन्झाइम कोण येतं, पेरॉक्सिडेज. हायड्रोजन पेरॉक्सिडेज. पेरॉक्साइड बाबा हायड्रोजन पेरॉक्साइड. सिमिलरली peroxidase, it is the smallest enzyme. Next point number 1, structures of enzyme. Structures of enzyme. Structure of enzyme. एन्झाइमचं स्ट्रक्चर कसं असेल, तर एन्झाइम्स
दोन प्रकारचे असतील. एन्झाइम्स आर टू टाइप्स. कोणते कोणते एन्झाइम्स टू टाइप्स? फर्स्ट असेल सिंपल एन्झाइम. सिंपल एन्झाइम. सिंपल एन्झाइम आपल्याला माहिती आहे प्रोटीन्स. सिंपल प्रोटीन means these contain only protein parts. Only protein असेल तर नाव simple protein, conjugated protein, protein plus non-protein part. The simple proteins or simple enzymes, these are the pure enzymes. Pure enzymes. Okay, as examples for it. The example proteolytic enzyme, that is trypsin, trypsin, etc. Pepsinogen. Okay, different types of enzymes are pure enzymes. Second one is conjugated enzyme. Conjugated enzymes. The conjugated enzymes म्हणजे काय? यांच्यामध्ये प्रेझेंट असेल. They contain protein and non-protein parts. Conjugate protein and non-protein part एकमेकाला join झाले. Okay, conjugate enzymes. These enzymes are also called holozyme. Holozyme or holoenzyme. Holozymes or holoenzymes. They contain protein plus non-protein part. यांच्याकडे काय असेल? holozymes कडे दोन पार्ट असतील. They contain protein part and non-protein part. Non-protein part. They contain two parts. Protein parts and non-protein parts. तो जो protein part है याला आपण apozyme. It is called apozyme. And non-protein part is called cofactor. Non-protein part is called cofactor. Okay, this is about the composition of conjugated enzymes. Kai protein plus non-protein part. Simple enzyme. Conjugated enzymes, holoenzymes or holozymes. They contain protein and non-protein part. This protein part is called apozyme. And non-protein part is called cofactor. उपायात आपण कोफॅक्टर किती प्रकारचे असतात? प्रोटीन पार्ट आहे कोफॅक्टर किती प्रकारचे? कोफॅक्टर आर two types. First one is organic group. It is a organic group. And second one is inorganic group. Organic group, inorganic group. तर ऑर्गॅनिक ग्रुप मध्ये दोन पार्ट्स, एक आहे प्रोस्थेटिक ग्रुप, प्रोस्थेटिक पार्ट और प्रोस्थेटिक ग्रुप. फर्स्ट वन इज प्रोस्थेटिक ग्रुप and second one is coenzyme. तर फरक काय आहे? प्रोस्थेटिक ग्रुप, कोएन्झाइम्स. हा जो प्रोस्थेटिक ग्रुप असेल हा प्रोटीनला टाइटली बाउंड असेल. इट इज टाइटली बाउंड. एकदम खूप असं एकदम टाइटली बाउंड असेल. टाइटली बाउंड टू एन्झाइम्स. एन्झाइम्स एकदम टाइटली बाउंड असेल. जैसे एग्जांपल है हीम group of hemoglobin. Heme group of catalase enzymes. Heme group of catalase enzymes. As examples peroxidase मध्ये okay, catalase different catalase. Prosthetic group enzymes ला टाइटली बाउंड असेल. कोएन्झाइम्स इट इज loosely bind with enzyme. जैसे example FAD, NAD यांच्या सोबतचे असतील. FAD, NAD हे असेल
these are the examples of coenzymes. Next, inorganic group. Inorganic groups. Inorganic group मध्ये येणार आहोत आपण metal activators. Metal activators. काही एन्झाइम सोबत मेटल्स असतील तरच काम करेल. कोणते कोणते मेटल्स? मॅग्नेशियम, क्लोराइड्स. ओके, डिफरंट टाइपचे मेटल्स. तर फर्स्ट वन इज झिंक. झिंक इन कार्बोनिक अनहायड्रेट्स. झिंक पुन्हा असेल कार्बोनिक अनहायड्रेट्स. नेक्स्ट, क्लोराइड. क्लोराइड इन सलाइवरी amylase. Chloride in salivary amylase. Zinc in carbonic anhydrase. Chloride in salivary amylase. Next, nickel in urease. Urease साठी nickel enzyme पाहिजे. Next, copper in tyrosinase. Cu plus 2 in tyrosinase. Okay, and so on. Different types असे examples घेतली. Zinc in carbonic anhydrase, chloride in salivary amylase, nickel in urease, copper in tyrosinase. Okay, हे different types inorganic groups. This is about the structure of enzymes. उद्या परत different proper अजून काय enzyme चे characteristics असतील. Okay.